हा प्रश्न इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरवर पीसीएम ग्रुपची 2022 ला जी सीईटी झाली होती त्यामध्ये विचारलेला आहे बघा. ए कंडक्टिव्हिटी सेल हॅज टू इलेक्ट्रोड्स 18 millimeter apart and having cross sectional area 2.0 centimeter square. What is the value of cell constant? Option A 3.6 centimeter inverse, B 0.2 centimeter inverse, C 0.18 centimeter inverse and D 0.9 centimeter inverse. आता आपल्याला काय दिले आणि काय विचारले तर दोन इलेक्ट्रोड्स आहेत त्यांच्यामध्ये किती डिस्टन्स आहे तर 18 मिलीमीटर एवढं डिस्टन्स आहे ज्याला आपण एल असं म्हणतो आणि त्यांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे 2 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. आपल्याला सेल कॉन्स्टंट काढायचा आहे. आता आपल्याला सेल कॉन्स्टंटचा एक फॉर्म्युला माहितीये बी बरोबर आर इंटू के, पण इथं आर पण नाहीये के पण नाहीये म्हणजे रेझिस्टन्स पण नाहीये कंडक्टिव्हिटी पण नाहीये. मग जेव्हा एल आणि ए दिलेलं असतं तेव्हा बी चा फॉर्म्युला असतो बी दॅट इज इक्वल टू एल बाय ए. ओके, मग आता एक मिलीमीटर मध्ये आहे एक सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये आहे मग काय रिलेशन वापरायचं तर 1 मिलीमीटर. आता बघा तुमचं 1 सेंटीमीटर दॅट इज इक्वल टू 10 मिलीमीटर आणि म्हणून 1 मिलीमीटर दॅट इज इक्वल टू 1 मिलीमीटर दॅट इज इक्वल टू 10 रेज टू -1 सेंटीमीटर. मग आता याला 18 इंटू 10 रेज टू -1 सेंटीमीटर. आता झालं का हे सेंटीमीटर मध्ये झालं आणि हे पण सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये झालं. मग आता व्हॅल्यू टाकून देऊ आपण. आता यालाच आपण 118 इंटू 10 रेज टू -1 डिव्हायडेड बाय 2 म्हणजेच 9 इंटू 10 रेज टू -1 आणि म्हणजेच काय झालं 0.9 सेंटीमीटर इनव्हर्स की जो करेक्ट ऑप्शन काय आहे तुमचा डी आहे. समजलं कसं सोडवलं? एका सेकंदात आपल्याला उत्तर काढता येतं. जर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. For more useful tips and tricks, keep watching Wings of Physics. Thank you very much.